हमारे पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था. मुघलांच्यातला शेवटचा हुशार औरंगजेब त्याच्यानंतर 34 मार्कापर्यंत जाण्या इतकेही नापास नाही का. शहाजहान बादशाह असताना दारा शुकोने एक हवेली बांधली आणि शहाजहानला ती बघायला बोलवली. तिथे गेल्यानंतर शहाजहान, दारा, शुजा, मुराद हे सगळेजण आत गेले. औरंगजेब बाहेर उभा राहिला. ती सगळी हवेली बिवेली बघून खाली आल्यानंतर शहाजहानने औरंगजेबाला विचारलं, इतकी सुंदर हवेली बांधली आहे, तू का नाही आलास बघायला? म्हणजे इतकं म्हणजे की नाफरमानीची काय शिक्षा असेल ती द्या, पण मी येणार नाही. दरबाराची एक रचना असते ना, म्हणजे आपण जर का कधी बघितलं तर मध्ये सेंटरला वरती बादशाह बसतो, मध्ये कार्पेट असतं आणि दोन बाजूला माणसं उभी असतात. त्याच्यात त्या असद खानाचा पाय चुकून त्या मधल्या कार्पेटवर पडला आणि असद खानाचं दुर्दैव की ते औरंगजेबाने बघितलं. औरंगजेबाची शेवटचा वंशज समोसे तळत होता हावडा स्टेशनच्या बाहेर. किस्सा म्हटला आणि इतिहासातला म्हटलं की पहिले किस्से आठवतात त्यामुळे अकबर बिरबलाचे अगदी लहानपणापासून. बरोबर आहे. तर त्यातले काही किस्से एखादे सांगू शकतो? एकदा तो नमाज पढत होता आणि त्याने डोकं टेकलं. ते बराच वेळ वरच येईना म्हणून त्याच्या एका बायकोने असा त्याला हात लावला. तो थोड्या वेळाने उठला, ते गुंडाळून ठेवलं आणि आपल्या बायकोला म्हणला, तू 2 देवांच्या चर्चेत व्यत्यय आणलायस. खूप मोठा गुन्हा. औरंगजेबाचं ज्या मर्यादित माणसांवरती प्रेम होतं ना, त्यातला एक बहादूर खाना. बरं, औरंगजेबाच्या दरबारातली माणसं थापा तर इतक्या मारायची, मराठ्यांचा इतका छळ होता ह्यांनी किल्ल्यावर जायचं, किल्लेदार म्हणून चार्ज घ्यायचा, किल्ला धान्याने भरायचा, मराठे येणार, तो किल्ला जिंकणार आणि ह्यांची सगळी रसद काढून नेणार. जिंजीला एक वेढा होता, म्हणजे राजाराम महाराज त्या वेढ्यामध्ये होते आणि तो वेढा कोणी घातला होता? जुल्फिकार खानाने. ह्यांनी मराठ्यांना तोफा दिल्या आणि सांगितलं, कामबक्षाच्या स्वागताला तोफा वाजवा. पानिपत ज्याच्यामुळं घडलं तो नजीब खान, त्या नजीब खानाचा जो नातू, त्या नातवांनी त्याच पाटीच्या खाली मुघल बादशाहचे डोळे काढले. एक रस्त्यावरचं कुत्रं असतं ना, त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली आणि कुतुबशहानी त्याला सिंहासनावर आपल्या शेजारी बसायचा मान दिला. आणि किती दिवसात पडली कुतुबशाही? 3. मंडळी, इतिहास म्हटलं की लगेच तुम्हाला सणावळ्या आणि लढाया एवढंच आठवतं, पण ह्या पलीकडे सुद्धा इतिहास आहे. काही गमतीशीर किस्से आहेत, ते तुम्हाला माहिती आहेत का? नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि तुमचं स्वागत करतो वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये. हे लढायांच्या पलीकडले किंवा अर्थशास्त्र असेल, सणावळ्या असतील, ह्यांच्या पलीकडले एक भन्नाट किस्से आपण काही ऐकणार आहोत आणि ते सुद्धा ऑन पब्लिक डिमांड आपण बोलवलंय आपले लाडके इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर यांना. सर, सर्वप्रथम वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला परत बोलवल्याबद्दल आणि सगळ्यात आधी तुमच्या सर्व प्रेक्षकांचे खूप मनपूर्वक आभार, कारण त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की अरे याला परत बोलवा. खूप खूप धन्यवाद. कुठल्या किस्स्यापासून सुरुवात करूयात? पुष्कळ किस्से आहेत, पण सगळ्यात आधी आपण काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार, आमचे सगळ्यांचे गुरु, आपले सगळ्यांचे गुरु मार्गदर्शक आणि छत्रपती शिवाजी महाराज या विषयातला अंतिम शब्द संशोधनातला असं ज्यांना म्हणता येईल असे गजानन भास्कर मेहेंदळे सर काही दिवसापूर्वी आपल्याला सगळ्यांना सोडून अनंताच्या प्रवासाला गेले. आपण सर्वात आधी वैचारिक किडातर्फे सगळ्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांतर्फे आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. आणि काय होतं, आम्ही सरांना भेटायला नियमितपणे जात असू. आम्ही काही मित्र ठरवून सरांना फोन करून की सर येऊ का भेटायला, तर सर नेहमी हसतमुखाने या असं म्हणायचे बरं का. कधी अगदी एखादा दुर्मिळ प्रसंग असा असेल की सर म्हणाले असेल आज येऊ नका उद्या या, पण ते येऊ नकोस असं कधीही कुणाला म्हणालेलं नाहीत. तर आम्ही गेलो तर सरांशी बोलणं व्हायचं आणि आता त्याला गप्पा असाच एक चांगला शब्द आहे म्हणून, अन्यथा आम्ही फक्त सरांना एखादा प्रश्न विचारायचो आणि मग तो अखंड जो ज्ञानाचा जो धबधबा आहे वा, त्याच्यात आंघोळ करणे आणि आमच्या आयुष्यातले सगळ्यात आनंददायी ते 2 तास असायचे. 2 तास 3 तास जेवढा काही वेळ आम्ही असायचो त्याच्यात. आणि कुठल्या विषयावर माहिती मिळत नाही असं नाहीच हो. बापरे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, तुम्ही छत्रपती संभाजी महाराज म्हणा, किंवा एकंदर मराठ्यांचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास म्हणा, तुम्ही महायुद्धांचा इतिहास म्हणा. खरं, पहिल्या दुसऱ्या महायुद्धावर त्यांनी 5-5 हजार पानं. हो बरोबर आहे. आणि काहीही जरी झालं तरी पुरावा नसेल तर मी लिहिणार नाही किंवा बोलणार नाही, ही सरांची प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पाळली. त्यांनी एखादा काही किस्सा सांगितला? 2 आहेत. मग सांग, उलट त्यानेच सुरुवात करू आपण. हरकत नाही, त्यांनी सुरुवात करूया. ज्या वेळेला औरंगजेबानी, आपल्याला माहिती आहे की मराठ्यांचं राज्य
संपवण्यासाठी औरंगजेब सर्वतोपरी प्रयत्न करत होता. ते काही त्याला शेवटपर्यंत कधी जमलं नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, पुढं छत्रपती शाहू महाराज, पेशवे वगैरे वगैरे ही मोठा इतिहास आहे आपल्याला. पण कुतुबशाही, आदिलशाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या औरंगजेबानी सगळ्या गिळंकृत केल्या. तर ज्या वेळेला आता काय असतं की ऑर्डर द्यायला लागते ना, फरमान काढावं लागतं एखाद्या अधिकाऱ्याला, सरदाराला सांगावं लागतं की बाबा रे अमुक अमुक सरदार आहे आणि बाबा तू हे फरमान घे आणि तू ह्या मोहिमेवर जा, हम्म. असं त्याला सांगायला लागतं. तर त्या फरमानामध्ये तो काय लिहायचा माहिती आहे काय? की जीवन हम्म. ही कधीही न संपणाऱ्या दुःखांची मालिका आहे. बर. तू ताबडतोब तिथं जा आणि तो जो कोणी आदिलशाह आहे किंवा कुतुबशाह आहे त्यांना ह्या दुःखातनं कायमचं मुक्त करून टाक. ऐशोत, फारच अलंकारिक बोलायचं. आता ज्याला समजेल त्याला Correct. समजेल. किंवा औरंगजेब असं नेहमी कधीही तो कोणाबद्दल तर औरंगजेब चांगलं बोलत नसे. बर. सरांनी मला फार छान सांगितलं की त्याला 3 भाऊ होते, हो. दारा, शुजा, मुराद आणि हा औरंगजेब. तर तो दारा शिकवला, दारा बेशिकव म्हणायचा. बापरे. शुजाला ना शुजा, मुरादला ना मुराद, सगळ्यांना वाईटच. हं. अशीच एक औरंगजेबाची गंमत सांगतो. शहाजहान बादशाह असताना दारा शुकोने एक हवेली बांधली हं. आणि शहाजहानला ती बघायला बोलवली. तर शहाजहान, दारा, शुजा, मुराद, औरंगजेब हे सगळे त्या हवेलीच्या दिशेने गेले. तिथे गेल्यानंतर शहाजहान, दारा, शुजा, मुराद हे सगळेजण आत गेले. ओके. औरंगजेब बाहेर उभा राहिला. हं. थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी शहाजहानच्या लक्षात आलं की अरे औरंगजेब नाही आहे इथे. म्हणून त्यांनी कोणीतरी नोकर सैनिक शिपाई होता, त्याला सांगितलं की अरे त्याला बोलवू नये. तो गेला खाली, त्यांनी सांगितलं की नाही येत म्हणून सांग. बर. तो बिचारा शिपाई त्यांनी सरळ जाऊन वर सांगितलं की हुजूर मी त्यांना सांगितलं तर ते म्हणले मी काही येत नाही. औरंगजेब म्हणला. शहाजहान म्हणला बरं ठीक आहे, हरकत नाही. थोड्या वेळाने त्यांनी त्या शिपायाला सांगितलं की जा आणि त्याला सांग हुजूरांनी फरमान पाठवलं. बर. वडील मुलाला बोलवत नाहीये तर बादशाह त्याच्या सब्जेक्टला बोलवतोय, प्रजेला बोलवतोय किंवा युवराजाला बोलवतोय. सांगितलं की हुजूरांना सांगा नाफरमानीची जी काही शिक्षा असेल ती करा, पण मी काही येणार नाही. बर. तो शहाजहान वैतागला. ती सगळी हवेली बिवेली बघून खाली आल्यानंतर शहाजहानने औरंगजेबाला विचारलं इतकी सुंदर हवेली बांधली आहे, तू का नाही आलास बघायला, काय झालं? म्हणजे इतकं म्हणजे की नाफरमानीची काय शिक्षा असेल ती द्या, पण मी येणार नाही. औरंगजेब म्हणला तुम्ही बघितलं का हुजूर, महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही? काय? हवेली छान बांधली आहे, दार एकच बांधले. सगळ्यांना आत कोंडून मारून टाकलं असतं तर आई शपथ. तुमचं काय कमी जास्त झालं असतं तर, म्हणून म्हटलं तुमच्या संरक्षणासाठी मी बाहेर उभा होतो. आणि औरंगजेब जे असं आपल्या बापाला म्हणाला की तुमची काळजी म्हणून मी बाहेर उभा होतो, तर पुढं औरंगजेब आपल्या बापाशी काय आणि कसं वागला हो. हे जग जाहीर आहे. त्याची एक छोटी गंमत तुला सांगतो. शहाजहान कैदेत जेव्हा होता तेव्हा शहाजहान असं म्हणाला की मला माझ्या नातवंडांना बघायची फार इच्छा झाली आहे, तर तू माझ्या नातवंडांना एकदा मला भेटायला आण. त्याच्यावर औरंगजेबाने त्याला उत्तर काय दिले माहिती आहे? काय? तुम्ही विसरू नका मी पण कोणाचा तरी नातू होतो. गंमत अशी आहे, त्याचा इतिहास थोडासा सांगतो काय आहे. असा जहांगीर पण कैदेत होता हं. आणि हा औरंगजेब आणि त्याचा आणखीन एक भाऊ हे असंच त्यांनी सांगितलं जहांगीरांनी की मला नातवंडांना भेटायचं आहे, म्हणून शहाजहाननी त्यांना पाठवलं आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शहाजहानकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी जहांगीरांनी या दोघांना ओलीस ठेवलं. ओ. बर. आई शपथ. त्यांना ओलीस ठेवलं आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. म्हणून त्यांनी असं सांगितलं की मी पण कोणाचा तरी नातू आहे. त्यामुळे नातवंडांना भेटणं ह्याला कितपत अर्थ आहे? दूरची गोष्ट. हे नाही, दूरची गोष्ट नाही, ह्याला कितपत अर्थ आहे हं. आणि ह्यातनं तुम्ही काहीतरी हो. करणारच आहात. हं, हं, हं. हां, म्हणजे औरंगजेबाची विनोदाची पद्धत सुद्धा ना अत्यंत क्रूर होती. ती कशी होती तुला सांगतो. दाराला औरंगजेबाशी युद्ध करताना तो मेला. दाराने औरंगजेबाचं तर वॉर ऑफ सक्सेशन होतं त्यांचं. मुंडकं छाटून आणलं. ते औरंगजेबाने बघितलं वगैरे, तो एक प्रसिद्ध ती गोष्ट आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं? ते नाही, ते सगळं झालं. ते अच्छा. म्हणजे खिशातला हे काढ, आपला एक
तलवारीने ते किंवा खंजीरने ते टोचून बघितलं की तो खरंच मेला आहे ना, तो किमावश आणला दाराचा आणि तो घालून बघितला की हा खरंच दारा आहे ना, वगैरे वगैरे. आणि काय म्हणला, वडिलांनी नेऊन दाखवा, कारण तो प्रिय पुत्र आहे. ओह. आणि त्याच्यात त्याला आनंद होता. त्यांनी हे काय सांत्वनासाठी काय थोडीच गिफ्ट म्हणून पाठवलं होतं. क्रूर म्हणजे. हां, कारण तो सत्तेत आलाच ना, म्हणजे ऑलमोस्ट सत्तेत आल्यासारखाच होता तो तेव्हा. अशा प्रकारचं ते आहे. म्हणजे त्यांनी ते खूपच असले ह्या लोकांनी उद्योग केलेले आहेत. पण मग हे इतके कसे रे एवढे काय म्हणूया आपण म्हणतो, मूर्ख नाही शब्द वापरता येणार, पण कसेही म्हणजे आता तुम्हाला एकदा सांगितलं होतं की औरंगजेब फार टोमणे मारायचा वगैरे वगैरे. भयंकर. अगदी पुणेकरांसारखे टोमणे वगैरे. होय होय होय. म्हणजे औरंगजेब हा त्याच्या आधीच्या जन्मात पुण्यातच जन्माला आलेला असावा अशी शंका यावी. म्हणजे पण टोमणे मारायचा तो. एखादा किस्सा सांग. आता सांगतो त्याचा एक किस्सा. आता म्हणजे नुसतं टोमणे मारायचं असं नाही बरं का, तो काय त्याचं चाललेलं असतं कोणालाही कळायचं नाही. एकदा म्हणजे औरंगजेबच्या वयाच्या उतार वयात औरंगजेबाने आपल्या मुलांना बोलावलं. आता त्याचा एक जो मुलगा होता अकबर, हा संभाजी महाराजांना येऊन मिळाला होता वगैरे वगैरे, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तो नव्हता. बाकीची जी मुलं होती त्यांना बोलावलं आणि म्हणाला की आता काय झालंय, माझं वय झालंय, आता मी मरणार, कधीतरी मरणार ना, माणूस आहे शेवटी. तर आता माझ्यानंतर तुमच्यापैकी कोणीतरी एक बादशाह होणार, आझम मुअज्जम अमुक. तुम्हाला काय वाटतं तुमच्यापैकी कोण बादशाह होऊ शकेल? तर प्रत्येकाने आपलं आपलं कारण सांगितलं. सगळं ऐकून घेतलं औरंगजेबाने शांतपणे आणि म्हणला, आत्ताच ज्योतिषी येऊन गेला आणि म्हणला तुम्ही 105 वर्ष जगाल. ते असं काहीतरी तो पाय ठेवला असं तो पण एक आहे ना काहीतरी, की त्याने त्या ह्याच्यावर चादरीवर तो पाय ठेवला. हा, अरे असद खान. असद खान, हा बरोबर. हा, असद खान हा त्याचा वजीर होता. बर. हा. आणि वजीर नुसता वजीर असता नाही, तो त्याच्या मावशीचा नवराही होता, तो नातेवाईक होता. हा, आणि औरंगजेबाचा वजीर म्हणजे तो तसा पण काही फालतू फालतू माणूस नाही, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या राज्याचा तो पंतप्रधान. बरोबर बरोबर. काय झालं, दरबारात एकदा चुकून, दरबाराची एक रचना असते ना, म्हणजे आपण जर का कधी बघितलं तर मध्ये सेंटरला वरती बादशाह बसतो, बरोबर. मध्ये कार्पेट असतं आणि दोन बाजूला माणसं उभी असतात. ती माणसं त्यांच्या रँक प्रमाणे उभी असतात, म्हणजे मनसबीप्रमाणे उभी असतात. ओके, म्हणजे कोणी 7,000 आहे, कोणी 5,000 आहे, कोणी काय, असे ते उभे असतात. त्याचं एक दरबाराचं एक प्रोटोकॉल. त्याच्यात त्या असद खानाचा पाय चुकून त्या मधल्या कार्पेटवर पडला. बापरे. आणि असद खानाचं दुर्दैव की ते औरंगजेबाने बघितलं आणि तो औरंगजेबाला म्हणाला, तो औरंगजेब त्याच्यावर असं म्हणाला की हल्ली लोक दरबारात उभं राहण्याचे मॅनर्स विसरलेत. मॅनर्स हा माझा शब्द आहे. दरबारात उभं राहण्याचे मॅनर्स विसरलेत. आता ह्यांच्यासाठी मला परत दस्तुरुल अमल लिहावा लागणार, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स मला ह्यांच्यासाठी आता परत लिहाव्या लागणार. बापरे, फारच म्हणजे टोमणा, म्हणजे त्याचा लागणाराच टोमणा. आणि असं दरबारात वजिराची इतकी बेइज्जती, तो काय औरंगजेबाला काय त्याच्यात काय. त्याचा वजिराचा दारूचा पण किस्सा आहे ना, तो ह्याचा नव्हे, त्याच्या आधीच्याचा. एकच असा प्रसंग आहे ज्याच्यात खरं तर औरंगजेब निरुत्तर आहे. बर. हाय, जाफर खान नावाचा त्याचा पहिला वजीर, म्हणजे औरंगजेब बादशाह झाल्यानंतर त्याचा पहिला वजीर जाफर खान. हा जाफर खान अत्यंत सुसंस्कृत माणूस होता. तो सगळ्यांशी अहोजाहो करून अत्यंत आदबीने आदराने, म्हणजे अगदी खालचा जरी माणूस असेल तरी त्याशी अत्यंत आदराने बोलायचा वगैरे वगैरे, असं त्याचं वैशिष्ट्य होतं. फक्त याचा प्रॉब्लेम असा होता की ह्याला मद्यपानाची सवय होती आणि इस्लाममध्ये मद्यपान करणं हे निषिद्ध आहे. ओके. धर्माचीच अशी आज्ञा आहे की मद्यपान करणं निषिद्ध आहे. औरंगजेबाने त्याला समजावून सांगितलं की बाबा रे, असं करत जाऊ नको, आपण मुसलमान आहोत आणि आपल्या धर्मामध्ये निषिद्ध आहे, म्हणून तू हे करू नको. तर जाफर खानाने ते ऐकलं आणि त्याला म्हणाला की हुजूर, काय प्रॉब्लेम आहे सांगतो, मी ह्या राज्याचा वजीर आहे, हे राज्य धडपणे चालवणं ही माझी जबाबदारी आहे. हे चालवण्यासाठी मला माझे हात पाय, डोळे, कान, नाक सगळं माझं व्यवस्थित फोकस्ड पाहिजे, नीट चाललं पाहिजे, तरच मी हे राज्य चालवू शकतो आणि त्यासाठी मला मद्यपान करावं लागतं. औरंगजेब म्हटला, काय संबंध आहे, आमचं पण सगळं बरोबर चाललंय की, आम्ही कुठं मद्यपान करतो, आम्ही काही करत नाही. म्हणला, तुम्हाला माहीतच नाही म्हणलं हुजूर, मद्य ही अत्यंत अलौकिक अशी गोष्ट आहे. बर. काही की उगाच आपलं काहीतरी समर्थन करू नको, तू लंगडं हे बंद करता आवडतो. म्हणतो मी सिद्ध करून दाखवीन. ठीक आहे.
तो एक मोठा मांडव घालतो, शामियाना उभारतो, सगळ्या लोकांना बोलावतो आणि कुणावरही टीका नाही बरं का, प्रसंग म्हणून तो प्रसंग आहे. एक अंध माणूस, एक थोटा म्हणजे ज्याला हात नाहीत असा एक माणूस आणि एक पंगू माणूस म्हणजे ज्याला पाय नाहीत असा माणूस, अशा तिघांना तो बोलावतो आणि तिघांना तो मद्यप्राशन करवतो जाफर खान. आता एक विशिष्ट ह्याच्यात मद्य पोटात गेल्यानंतर त्याचा परिणाम होतोच, स्वाभाविक आहे. तो अंध माणूस जो असतो तो असं म्हणायला लागतो, हे जग इतकं सुंदर आहे मला माहीतच नव्हतं, ओके. फार सुंदर दिसतंय हे जग. तर तो जो थोटा ज्याला हात नसलेला असा मनुष्य असतो तो म्हणतो की फार बोललास तर मी तुझं थोबाड फोडीन. बर. आणि जो पंगू असतो ज्याला पाय नसतात तो असं म्हणतो की तुम्ही दोघं आता जर का हे आवरलं नाहीत तर मी तुमच्या दोघांचे पेकाटात लाथा घालीन. आई शपथ. तर जाफर खान वळतो आणि औरंगजेबाला फक्त असं म्हणतो, आपल्याला नसलेली गोष्ट आपल्याकडे आहे असं ह्या पेयामुळे वाटायला लागतं, असं अलौकिक गुण असणारे हे पेय आहे. औरंगजेब काहीही बोलला नाही, तो उठला आणि निघून गेला. आई शपथ. कशाला? हम्म. मद्यपान करणं हे निषिद्ध आणि औरंगजेबाने तसा कायदा केला. ओके. आणि आता त्याच्यामुळं काय झालं की जिथं कुठं मद्यपान करत असतील किंवा दारू गाळत असतील त्याच्यावरती धाड पडली, दंड वसूल केला, ते बंद करायला लावलं वगैरे वगैरे. प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे? आयडियली त्याचा असा परिणाम व्हायला हवा, आयडियली की मद्यपान बंद व्हायला हवं राज्यातलं. बरोबर. सरदार उमराव जे होते ना हं. ते घरातच दारू गाळायला लागले. आई शपथ. आता त्यांच्या घरात सरकारी अधिकारी जाऊन काय तोडफोड करू शकत नाहीत. करेक्ट. आई शपथ. कशाला? याच्यावरती लक्ष ठेवायला औरंगजेबाने एक माणूस नेमला. बरं. त्याचं नाव ठेवलं मुहत्तसिब, त्या डेझिग्नेशनचं, हं. म्हणजे चीफ मॉरल ऑफिसर. हम्म. या मुहत्तसिबाचं हे काम आहे. तर हा मुहत्तसिब दारूचं व्यसन सोडवायचं त्याला काम पडलं. एक दिवशी त्याने गांजा ओढून बघितला ओके. आणि तो म्हणला दारूपेक्षा हे चांगलं आहे. आई शपथ. आणि तो मुहत्तसिबच म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर नशेडी झाला. अल्ला. ही गोष्ट आहे ह्यांची. अर्र. हा. आणि आता तुला गंमत सांगतो की म्हणजे महेश तेंडुलकर सर आहेत जे खूप मोठे प्रसिद्ध इतिहासाचे अभ्यासक आहेत. यातल्या अनेक किस्सांवरती त्यांनी एक हसरी मुघलाई नावाचं एक छान पुस्तकही लिहिलेलं आहे. हसरी मुघलाई. हो, असं पुस्तकही त्यांनी लिहिलेलं आहे. बर. आता त्यांच्याकडे जी साधनं होती त्याला अनुसरून त्यांनी ते किस्से लिहिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक पुष्कळ असे किस्से असतात. तर असा औरंगजेबाच्या दरबारातल्या अनेक गोष्टी. हा सांगत होतो काय, अब्दुल वहाब नावाचा त्याचा एक काझी होता. हम्म. बादशहाचा काझी. काझी म्हणजे थोडक्यात पटकन. काझी म्हणजे न्यायाधीश. न्यायाधीश. ओके. काझी म्हणजे ज्यांनी न्यायदानाचं काम, शरिया म्हणजे इस्लामिक लॉ प्रमाणे ज्यांनी न्यायदान करायचं असतं, ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो माणूस. या वहाबला एक मुलगी होती. बर. ती त्याची कारभारी होती. कारभारी म्हणजे सगळं त्याचं जे बॅक ऑफिस असं आपण म्हणतो ना ज्याला आजच्या भाषेत, ते ती चालवायची. आणि आता बाप आहे, त्याचं मुलीवरती प्रेम आहे, जीव आहे मुलीवरती, हे स्वाभाविक आहे. म्हणून तो तिचं लग्न करत नव्हता. बर. ही मुलगी त्याच्यापेक्षा थोर. हिने आपल्या शेजारी राहणाऱ्या गल्लीतल्याच मुलाबरोबर सूत जमावलं. बर. ओके. बघा, फिल्मी करेक्ट. किंवा आपण आजच्या आयुष्यात बघतो की नाही, करेक्ट. म्हणजे पूर्वी जेव्हा वाड्यांची संस्कृती होती तेव्हा वाड्यातल्या लोक म्हणजे बरोबर. अ घरातली मुलगी आणि ब घरातला मुलगा, करेक्ट. हे यांचं लग्न, आणि यांचं love वडील marriage. कोणीतरी खूप हा, मोठ्या हा, पोस्टवर हा, आहे, हा, असं ते मुलगा गरीब आहे. असं टिपिकल एकदम अशीच परिस्थिती. बर. कारण तो मुलगा अगदी सामान्य होता आणि अब्दुल वहाब हा औरंगजेबाचा काझी होता. हो. बरोबर आहे. म्हणजे औरंगजेब ज्याच्या शब्दावरती धार्मिक न्यायासाठी अवलंबून होता असा तो माणूस होता. झालं, त्यांनी लग्न केलं. म्हणजे ती म्हटली करायचं लग्न आता. करायचं, झालं. ह्यानी ते सगळं केलं आणि म्हणलं आपल्याला आता वाचवणार कोण? फक्त औरंगजेबच वाचवू शकतो आपल्याला ह्या प्रसंगात. करेक्ट. तो औरंगजेबाकडे काहीतरी ओळख काढून, रेफरन्स काढून पोचला आणि म्हणला, हुजूर असा असा विषय आहे. औरंगजेबाने चौकशी केली, तू कोण, काय, कुठला वगैरे. ठीक आहे, हरकत. हे सगळं घडलं तेव्हा वहाब तिथे नव्हता. त्याला माहीत नव्हतं दरबारात काय चाललंय. संध्याकाळी दरबार संपला. तो मुलगा आणि ती मुलगी या दोघांना पडद्याच्या मागे उभं केलं आणि वहाबला बोलावणं पाठवलं. वहाब आला.
तर औरंगजेब वहाबला म्हणला की आज दिवसभरात जे काही घडलं ते तुला कबूल आहे का? आता वहाब फसला. हो. तो नाही कसं म्हणणार, सकाळपासून बादशाहने काय काय केलंय हे काय माहितीच हे नाही. मी कसं डिसोन करणार जोपर्यंत मला माहित नाही. बरं, दुसरा प्रॉब्लेम, मी बादशाहला कसं विचारणार की तुम्ही सकाळपासून काय काय केलंय? बरोबर. अशी दरबाराची रीत नाही. हम्म. तर तो बिचारा काही झालं तरी सगळ्यात मोठा असला तरी तो नोकर आहे. हम्म. तो म्हणला हो मला कबूल आहे. बघ म्हणला परत विचारतो, कबूल आहे ना? हो कबूल आहे. शेवटचं विचारतो म्हणला, मग कबूल आहे ना? कबूल. या म्हणला बाहेर झाला नाही का तुमचा? शपथ. क्लासिक. आणि हा रेकॉर्डेड इव्हेंट आहे, मी यातलं काहीही पाणी घालून सांगत नाही. आई शपथ. हां, हे असल्या गोष्टी. पण आता काय, आता ह्याच्यात काय म्हणावं औरंगजेबाला सांगतो. करेक्ट. किंवा त्याच्याकडं 2 अधिकारी होते, झियाउद्दीन आणि मोहम्मद हुसेन नावाचे. ते कोतवाल होते कुठल्या तरी एका ठिकाणचे. आणि हे दोघं जण त्यांनी अतिरेकी मद्यप्राशन केलं. बर. त्यापैकी जो एक जण होता दोघातला, ह्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं की अरे नाही नाही चुकलं, आपल्या धर्मामध्ये हे निषिद्ध आहे, असं नाही करायला पाहिजे. म्हणून तो त्या काझीकडे गेला आणि काझीला त्यांनी एक आपलं चुकलं असं म्हणून त्यांनी काझीला एक काय म्हणतो एक अर्ज लिहून दिला, एक माफीनामा लिहून दिला असं म्हण. काझीने तो अटेस्ट केला. काझी म्हणला बाबा माझ्यासमोर त्यांनी माफीनामा लिहून दिला आणि मला म्हणला की बाबा मी कुराणाची शपथ घेतो, मी परत असं काही करणार नाही. म्हणलं ठीक आहे, शिक्का मारला, माफीनाम्यावरती मंजूर आहे. औरंगजेबाने जर हुकूम केला, पहिल्या त्या काझीला हाकलून द्या. का? आता नियमाप्रमाणे तो काही चुकीचा वागला, एखादा माणूस माफीनामा घेऊन आला, काझीचं काम आहे ते अटेस्ट करणं. बरं, त्यांनी कुराणाची शपथ घेतली. म्हणलं उद्या काय करतील माहिती आहे का, लोक रात्री दारू पितील आणि सकाळी काझीकडे लाईन लावतील, मला माफ करा, मला माफ करा. हा धंदा चालणार नाही स्ट्रिक्टली. औरंगजेबावरनं थोडं आठवलं, मध्ये एकदा सांगितलं होतं तुम्ही की त्याचा काहीतरी पाय फ्रॅक्चर झाला होता. हो. तो काय किस्सा आहे नक्की? त्याचा पाय फ्रॅक्चर झाला म्हणजे तो गलगली नावाची जागा आहे सोलापूरजवळ. तो भीमा नदीला एक खूप मोठा पूर आला, म्हणजे ढगफुटी झाली आणि नदीला प्रचंड पाणी आलं. ते सगळं पाणी वाहून खाली आलं. ते सगळे ह्याच्या छावणीत पाणी आलं आणि रात्री अंधार, काही दिसत नाही. आणि कनाती असतात मोठ्या शामियानाच्या, त्या कनातीच्या ह्याच्यात त्याचा पाय अडकला आणि पडला. आणि तो पडला. बर. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. गंमत अशी आहे की त्याच्यानंतर लोक आपापसात कुजबुजत असतात. आता हा तैमूरलंगाचा वंशज वाटायला लागला की नाही बघ. कारण तैमूरलंगडच चालायचा. लंगडच. तर त्याच्यावरती एक निकोलो मानुची नावाचा एक माणूस होता जो त्याच्या दरबारात होता. तर त्या मानुचीची पण थोडीशी छोटी गोष्ट अशी आहे की खरं तर तो शहाजहानकडे कामाला होता. अच्छा. तो मूळचा इटालियन होता. तो फार लहान असताना भारतात आला वगैरे वगैरे. तर हा मानुची त्या माणसाला सांगायचा, हे मी बोललो तर ठीक आहे, मी बाहेरचा आहे, तुम्ही बोलू नका, तुम्ही इथलेच आहेत, नाही तर तुमचं मुंडकं चाटेल. त्याने बरंच लिहून ठेवलं. पुष्कळ पुष्कळ पुष्कळ. थोडं मागं जाऊयात. हां, किस्सा म्हटला आणि इतिहासातला म्हटलं की पहिले किस्से आठवतात ते म्हणजे अकबर बिरबलाचे, अगदी लहानपणापासून. बरोबर आहे. तर त्यातले काही किस्से एखादे सांगू शकशील? नाही नाही, अकबर बिरबल हे मुळात म्हणजे अकबर आणि बिरबल ही 2 माणसं खरी आहेत. हां. पण त्या सगळ्या स्टोऱ्या ह्या फिक्शन आहेत. बर. एक विचार कर की प्रत्येक गोष्टीत बिरबलच जिंकतो, अकबर जिंकत नाही. हो. आणि काहीतरी फालतू गोष्ट असते. हां, खिचडी वगैरे अगदी. काही 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 त्याला काही म्हणजे 2-5 वर्षाच्या मुलाला सुद्धा कळेल इतपत त्या फालतू गोष्टी आहेत सगळ्या. अकबर चांगला का वाईट हा मुद्दा नाही. हां, म्हणजे अकबर हा वाईटच, म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रेम आदर असण्याचं काही मला एक पैसा कारण नाही. हा म्हणजे ज्या माणसासाठी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत, त्या माणसाला अकबर काय, शहाजहान काय, औरंगजेब काय, कुणाबद्दल काय आदर प्रेम कौतुक काय अजिबात नाही मला, शून्य. हां, कारण आपले आदर्श, मी ह्या बाजूचा आहे, मला काही त्या बाजूचं हे नाही. पण गोष्ट अशी आहे की अकबरांनी 50 वर्ष राज्य केलं, हे इतिहासात डॉक्युमेंटेड आहे ना, हे कसं नाकारणार? बरोबर. तर 50 वर्ष ज्याला कुणी जाता येता मूर्ख बनवेल असा माणूस 50 वर्ष राज्य करेल. अकबराचं काय सगळ्यात मोठं स्ट्रगल होतं? आसपासच्या माणसांमध्ये जिवंत राहणं, हे त्याचं पहिलं स्ट्रगल. कारण ह्यांची प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा आहे. ज्या बैराम खानानी त्याला लहानाचा मोठा केला, तो त्याचा वजीर होता. बरोबर. हा बादशाह झाल्यावर त्यांनी पहिलं कार्य काय केलं? त्याला मार. बैराम खानाचा कार्यक्रम केला. बरोबर. बरोबर आहे.
इथनं बरोबर. सुरुवात आहे. हा माणूस इतका मूर्ख असेल? करेक्ट. हां, त्यामुळं काय असतं, त्याला काही फार विरोध करायचं कारण नाही. 2 गोष्टी असतात. एक तर मुघलांना कोणीतरी वाईट म्हटलं, तर आपल्याला काही वाईट वाटायचं कारण नाही. पण इतिहास म्हणून जर बघशील तर त्या काही खऱ्या गोष्टी नाहीत. एखाद दुसरा असा प्रसंग कधीतरी घडला असेल, जो प्रत्येकाच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी घडत असतो. बरोबर. जो रेकॉर्डेड असतो, रेकॉर्डेड नसतो. औरंगजेबाची आणखीन एक गोष्ट आहे. त्याला साहित्य, संगीत, कला ह्या गोष्टींबद्दल त्याला अत्यंत तिटकारा होता. बर. अरे बापरे. असं काहीही नसतं जगात. साहित्य, संगीत, कला बिला ह्या असल्या गोष्टी सगळ्या बोगस आहेत. काही नसतं जगात. म्हणून त्यांनी साहित्य, संगीत, कला बिला ह्या सगळ्या गोष्टींवरती बॅन आणला. बर. आणि आता सगळे बिचारे कलाकार बिलाकार सहसा काय असायचं त्या काळात हे तुलाही माहिती आहे किंवा जनरल लोकांना माहिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्व कलाकार हे सहसा राजाश्रयावरच जगत असत. बरोबर. म्हणजे अगदी जे संस्थानिक होते इंग्रजांच्या काळामध्ये, ते संस्थानिक सुद्धा गायक, चित्रकार अशा चांगल्या कलाकार लोकांना वर्षाकाठी काही चांगली चित्र गायनासाठी पैसे देत असत. बरोबर. हे जग जाहीर आहे. आता राजाश्रयच गेला ना. बरं, नुसार राजाश्रय गेला असं नाही, आपल्या घरात बसून पण ते करता येत नाही. करेक्ट. बॅनच आणला पूर्ण. म्हणून या सगळ्या साहित्य, संगीत, कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी असं ठरवलं की आपण या सगळ्या साहित्याची एक अंत्ययात्रा काढू. अरे बापरे. बर. म्हणून त्यांनी त्याची एक तिरडी बांधली, जशी अंत्ययात्रा काढतात ना तशी. आणि ते जोरजोराने ढोल बडवत, गाणी बिणी गात ते चालले होते. आंदोलन एक प्रकारचं. हां, असं म्हणू शकतो. हां. म्हणजे तर निषेध, निषेध, आंदोलन निषेध काही. यात्रा. हां. तर ते औरंगजेबाच्या समोरनं जाईल अशी त्यांनी काळजी घेतली. आणि औरंगजेबाच्या समोरनं जाताना ते बघितलं औरंगजेबाने आणि विचारलं, काय चाललंय? चालले तिरडी आणि हे वाजत गाजत नेतात, काय चाललंय? तर त्यांनी सांगितलं की हा साहित्याचा ची अंत्ययात्रा आहे. मौसिकी का जनाजा आहे असा तो शब्द आहे. तर त्या औरंगजेबाने सांगितलं, बरं साहित्याचा ची अंत्ययात्रा आहे का? उत्तम. एक काम करा म्हणले, इतका खोल खड्ड्यात पुरा या सगळ्या साहित्याला की परत त्यांनी 500 वर्ष तरी किमान वर याचं धाडस नाही केलं पाहिजे. ऐक. त्यामुळं तो तसा त्या बाबतीत तो भयंकर होता. बरं, एवढं सगळं करून लोकांच्या मनात त्याच्याबद्दल धाक होता का? तर एका पॉईंट नंतर अजिबात नव्हता. अच्छा. हा, म्हणजे अरे एका पॉईंटला असं होणारच की मेलं कोंबडं आगीला भीत नाही. बरोबर. असं होतच ना शेवटी. त्याच्यानंतर मी तुला एक सोपा प्रश्न विचारतो, त्याचं मला उत्तर सांग. म्हणजे आता खरं तर तुम्हाला प्रश्न विचारतोस, पण आता मी तुला एक प्रश्न विचारतो. औरंगजेबाच्या काळात विजेचा शोध लागलेला नव्हता, बरोबर आहे? त्या काळात जर कोणाला एखादं काही महत्त्वाचं काम करायचं असेल तर त्यांनी ते सहसा कुठल्या वेळेला करावं, कुठल्या दिवसाच्या कुठल्या वेळेत करावं? दुपारी करावं किंवा जेव्हा प्रकाश व्यवस्थित आहे त्यावेळेस करावं. करेक्ट. हां, बरोबर आहे. किल्ल्यावरनं तोफा काढून खाली घ्यायच्या आणि त्या दुसऱ्या किल्ल्यावर शिफ्ट करायच्या, असा उपक्रम. बरोबर. कधी करत होते? रात्री. का? बरं, मराठी यांच्या मागावर आहेत, बर. ह्यांना माहिती आहे आपण काही तसे सुरक्षित नाही आहोत. करेक्ट. म्हणजे ज्या मिनिटाला आपण मराठ्यांना दिसू त्या मिनिटाला आपण मरणार, काहीतरी होणार लढाई. मराठ्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि त्या सगळ्या तोफा उचलून नेल्या. आता ह्यात कोणाचा मूर्खपणा आहे सांग? त्यांचाच आहे. बरोबर आहे. त्या अशा अखबारात नोंदी आहेत की 50 उंटावरनं जाणारी माणसं आम्ही धरली, बर. त्यांच्याशी घनघोर युद्ध झालं. सगळं झालं. बरं, काहीतरी सामान रिकवर करता तुम्ही, काय सापडलं? एक ढोल, एक गुप्ती आणि एक कोयती. आणि औरंगजेबानी सगळी चौकशी करवल्यावर त्याला कळलं की हे सगळे व्यापारी होते. हे लढाईला बिढायला काही चाललेलं नव्हते. बरं, उलट्या बाजूला ह्यांनी त्या 50 लोकांना मारलं, हे खरं आहे का? तर तेही खरं नाही. शपथ. अखबाराते दरबारे मोहल्ला म्हणजे औरंगजेबाच्या दरबारचे अखबार, हे आपल्याकडे त्याचा बऱ्यापैकी भाग प्रकाशित आहे. ग खरे नावाचे एक फार मोठे इतिहासाचे संशोधक होते. नक्कीच. त्यांनी ऐतिहासिक फारसी साहित्य खंड क्रमांक 6 म्हणजे मध्ये औरंगजेबाच्या दरबारचे अखबार छापलेत.
आणि सेतुमाधवराव पगडी नावाचे एक दुसरे मोठे इतिहासाचे संशोधक होते. त्यांनी मोगल दरबारची बातमीपत्राचे 3 खंड छापले. हं. या सगळ्या खंडांमध्ये सर्वाधिक येणारं वाक्य म्हणजे मूळ फारसीतलं येणारं वाक्य काय आहे सांगतो तुला. हजरत शुनिदे खामोश मानदंद. बर. हजरत म्हणजे हुजूर बादशाह. शुनिदे खामोश मानदंद, ऐकून गप्प बसले. कारण त्यांचे उद्योगच असे होते. रात्री तोफा हलवतायत, काय करेल तो बिचारा बोलून. किंवा हे 50 उंटावरनं जाणारी माणसं ह्यांनी मारली असं सांगितलं. बरं, औरंगजेबाच्या दरबारातली माणसं थापा तर इतक्या मारायची बर. की तू विचारच करू शकत नाहीस. म्हणजे जिंजीला एक वेढा होता, म्हणजे राजाराम महाराज त्या वेढ्यामध्ये होते. हं. आणि तो वेढा कोणी घातला होता? जुल्फिकार खानाने. हा कडक वेढा, अमुक तमुक. आणि हा कडक वेढ्याला थोडा मागचा पण इतिहास आहे बरं का. बर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असताना एक फार मोठा पराक्रमी माणूस होता, त्याचं नाव होतं जसवंत सिंग. हं. हं. जसवंत सिंगांनी सिंहगडाला वेढा घातला होता. हं. तो औरंगजेबाला रोज लिहून कळवत होता, हा मुंगी सुद्धा आत बाहेर करू शकत नाही, हं. शिवाजी कधी बाहेर जाईल. महाराज त्याच्या मागनं गेले, हं. बागलाणातनं गेले. बागलाण मुघलांच्या ताब्यात. ओके. हां. म्हणजे साल्हेर मुल्हेर बिल्लेर सगळं क्रॉस करून नाशिकहून सुरतला गेले ना. करेक्ट. सुरत लुटून परत आले. हे दादा औरंगजेबाला लिहितातच आहेत, भयंकर कडक वेढा आहे. औरंगजेबाने शेवटी औरंगजेबाला जेव्हा कळलं की सुरत लुटली, औरंगजेबाने सांगितलं ठीक आहे, आता वेढा काढा आणि या परत. चप्पल. हा, असले ह्यांच्या गोष्टी आहेत. तर हा, जुल्फिकार खानाने वेढा घातला. आता जुल्फिकार खानाने वेढा घातल्यानंतर खरं तर वेढ्यात जी माणसं आहेत त्यांचे हाल व्हायला पाहिजेत, आणि जी बाहेर माणसं आहेत ती सुखात राहायला पाहिजेत. बरोबर. नियमाप्रमाणे असं व्हायला पाहिजे की नाही. करेक्ट. बरोबर. दरवेळेला ह्याचं उलटं कसं होतं? म्हणजे वेढा घातलाय म्हणजे काय, हे किल्ल्यावर आहेत आणि हे खाली येऊन बसलेले आहेत. ह्यांचं वेगळं चालू आहे दुकान, त्यांचं काहीतरी चालू आहे. अच्छा. औरंगजेबाला कळलं हा टाइमपास करतोय जुल्फिकार खान. हा जुल्फिकार खान म्हणजे त्याचा मावस भाऊ. असद खान जो वजीर आहे त्याचा हा मुलगा. म्हणून त्यांनी जुल्फिकार खानाच्या बापाला पाठवलं. बर. अरे, राज्याचा वजीर आलाय, हं. म्हणजे काहीतरी जबाबदारीने लोक काम करतील. काय झाला परिणाम? असद खान आणि जुल्फिकार खान दोघं मिळून टाइमपास करायला लागले. हे शपथ. ते काहीतरी खानावळी वगैरे सुरू केल्या मराठ्यांनी. तो वेगळाच विषय आहे. बर. सांगतो ते काय, त्याचा पण वेगळाच विषय आहे. ते असं झालं की वॉन दी वॉश नावाची जागा आहे तिथेच बाजूला. हां. त्या वॉन दी वॉशमध्ये मुघलांचं आणि फ्रेंचांचं युद्ध झालं. बर. आणि त्यात फ्रेंचांनी मुघलांना मरेस्तोवर मारला. बर. आणि मुघलांची जी एकच मागे येण्याची जी खिंड होती त्याच्यावर संताजी घोरपडेंनी एक चेकपोस्ट लावलं. हाय शपथ. आता इकडे गेलं तर फ्रेंच मारतात, इकडे आलं तर बर ह्यांचे महाराज वरती वेढ्यात आहेत कागदोपत्री आणि हे इकडं मुघलांना टोकतायत. आणि त्यावरती संताजी घोरपडेंनी असं सांगितलं की जेवायचे खायचे वांदे झाले ना, आता तुम्ही अडकला मधल्या त्या खिंडीत, इकडे जाता येत नाही, इकडे जाता येत नाही, बरं उपाशी राहता येणार नाही. याला हरकत नाही, मी खानावळ उघडतो, रोज पैसे देऊन जेवा. जर फुकट जेवलात तर पोट फाडून बाहेर काढीन सगळं. झालं. आता असद खान आणि जुल्फिकार खान हे दोघं मिळून टाइमपास करायला लागले. हेही त्याला कळलं. बरोबर. त्यांनी कामबख्शला पाठवलं. हा. कामबख्श ही उदयपुरी बेगम नावाची त्याची एक ठेवलेली एक बाई होती, त्याच्यापासून झालेला हा मुलगा. ठीक आहे. हा कामबख्श येतो. आता कामबख्श येतो हे त्यांना कळलंच ना. यांना थोडीच नाही कळ, असं थोडीच काय की तो बाबा गुप्तपणे येईल बिल. तो इतका काही स्मार्ट पण नव्हता किंवा मी गुप्तपणे जातो आणि काहीतरी करतो, इतका पण तो काही हुशार नव्हता. मुघलांच्यातला शेवटचा हुशार औरंगजेब. बर. त्याच्यानंतर सगळे 34 मार्कापर्यंत जाण्या इतकेही नापास नाहीत. त्याच्या पण खाली आहेत सगळे. म्हणजे पेपर तपासताना कशात मार्क कापायचे असतात की नाही, यांना कशात मार्क द्यायचे हा प्रश्न आहे. काय सांगतो. तर कामबख्श येतो हे त्यांना कळलं. ह्यांनी मराठ्यांना तोफा दिल्या. बर. आणि सांगितलं कामबख्शाच्या स्वागताला तोफा वाजवा. हाय शपथ. वर्ण झालं. आणि कामबख्श आल्यानंतर ह्यांनी कामबख्शाला ह्यांनीच काय सांगितलं माहिती आहे, तुझ्या बापाला वाटतं आम्ही इथे बसून टाइमपास करतो, हे बघ मराठी रोज आमच्यावरती तोफा मारतात. कामबख्श किती मूर्ख होता.
कांबक्षाला हे कळलं नाही, हे वेड्यात आहे, त्यांच्याकडे तोफा आणि गोळे कुठनं येतात. बरोबर. पण तोही तिथपर्यंत मूर्ख होता. आणि ह्यांनी काय केलं, ह्यांनी आपल्या छावणीच्या खूप मागे ह्याची छावणी लावली आणि त्याला जवळ जवळ त्यांनी हाऊस अरेस्ट करून ठेवला. बर. आणि काय सांगून, तू बाहेर पडू नको, तू बादशाचा मुलगा आहेस, तुझं काय बरं वाईट झालं तर काय करायचं आम्ही, असं करून त्याला आत त्यांनी जवळजवळ कोंडूनच घातला. हम्म. औरंगजेबाला हे कळलं, ही याची शाळा, औरंगजेब काही इतका मूर्ख तसा नव्हता तो, फक्त ते स्प्रेड मोठा असला की कम्युनिकेशन उशिरा होतं, कारण तेव्हा काय आजच्यासारखं तंत्रज्ञान नव्हतं. औरंगजेब म्हणला, हा सगळा फालतूपणा बंद करा. आणि त्यांनी सांगितलं की जुल्फिकार खानाला तिथंच ठेवा, कांबक्ष आणि असद खान त्या दोघांना वरती बोलवा. दोघंजण गेले आणि असद खान हुशार होता. असद खानाला कळलं की आता आपण गोत्यात येणार आहोत. ते त्या पेरिमीटरजवळ जेव्हा आले ना, तिथल्या सुरक्षेसाठी जो माणूस होता त्यांनी सांगितलं की आधी कांबक्षाला एकट्याला आत बोलवलंय आणि मग असद खानाला आत जायला सांगितलंय. त्यामुळे स्टोरी वेगळी वेगळीच असणार ना. बरोबर. कांबक्षाने काय स्टोरी सांगायची ती सांगितली. असद खान जो गेला आत, तो म्हणजे परत ते रोलून लोटांगणच डायरेक्ट. काय झालं काय नाही झालं म्हणला, मला माफ करा म्हणला, काहीही झालं तर एवढं करून सुधारतायत. आता फरमान आलं औरंगजेबाचं की काही करून राजारामाला पकडा, म्हणजे राजाराम महाराजांना पकडा. आता औरंगजेब काही नाव काय महाराज म्हणण्याचं काही कारण नाही, तो राजा पण म्हणत नाही, रामाला पकडा असंच होतं. हा हा तो का राजा म्हणेल ना. हा तो त्यांनी ज्यांना राजा असं टायटल दिले त्यांना राजा म्हणताना मारामारी. बर. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव हे शत्रूच ना, हे ना कसा राजा म्हणेल तो. करेक्ट. हा तर रामाला पकडा अशी ती गोष्ट. आता रामाला पकडा म्हणल्यावर काय झालं, ह्यांनी आयडियली पकडायला पाहिजे. ह्यांनी काय केलं, त्याला ते फरमानच काढून दाखवलं. दाखवलं म्हणजे प्रॅक्टिकली दाखवलं असेल असं नाही, पण सांगितलं की आता तुम्ही तुमची व्यवस्था बघा, कारण आता वरनच दम आलेला आहे आम्हाला की तुम्हाला पकडणं भाग आहे. मग जिंजीच्या किल्ल्याला एक दिवशी एक भगदाड सापडला. ते गेले. बरोबर आहे. धनाजी जाधव त्यांना धनाजी जाधव इथं होते. धनाजी जाधवाने त्यांना जिंजीपासून वेल्लोरपर्यंत सुरक्षितपणे नेलं वगैरे वगैरे वगैरे, ही पुढची सगळी गोष्ट आहे. जुल्फिकार खानांनी काय धरून आणलं, काही महिला त्या किल्ल्यावर होत्या. तो म्हणला मी गेलो तेव्हा मला जे मिळालं ते मी धरून आणलं. शपथ. याचं कारण सांगतो काय. ह्या सगळ्यांच्या डोक्यात एक गणित काय चाललेलं होतं की हा कधीतरी बाबा मरेल. हा मेला की आपण आपली आपली इथं छोटी छोटी राज्य स्थापन करू. मग आपल्याला असं काही आपलं आणि मराठ्यांचं असं काही वैर नाहीये, म्हणजे पर्सनल काही दुश्मनी काही नाही आपली, त्यामुळे ह्यांच्या शेजारीच आपल्याला राहायचंय. सो आपण ह्यांच्याशी जमवून घेऊ थोडंफार, ही त्यांची साधारणपणे मानसिकता. म्हणजे संताजी घोरपडे धनाजी जाधवांसारखे सेनापती असल्यावर त्यातला काही शक्य नव्हता, हा वेगळाच भाग झाला. करेक्ट. पण जुल्फिकार खानाची मानसिकता काय ही त्यातनं फक्त तुला सांगतो. हे असले उद्योग हे औरंगजेबाच्या नंतरच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले. प्रचंड. काहीही म्हणजे काहीही करता. अरे औरंगजेबाने एकदा एका माणसाला मनसब दिली, त्याला पैसे दिले, त्याला धान्य दिलं आणि सांगितलं की एका किल्ल्यावर तू किल्लेदार हो. हे सगळं दिल्यावर त्याला कळलं की तो माणूस आंधळा आहे. बाकी तर लोकांची गोष्टच सोडून देतो. मला इमॅजिनच होईना, कारण म्हणजे एवढा ढिसाळ कारभार असूच शकत नाही. नाही, ह्याचं दुसरं कारण पण समजून घ्या. आपण आज हसतोय, आज आपण त्यांची टिंगल करतोय. औरंगजेब अत्यंत हतबल होता, कारण मराठे इतकं छळत असत, मराठ्यांचा इतका छळ होता ह्यांना. ह्यांनी किल्ल्यावर जायचं, किल्लेदार म्हणून चार्ज घ्यायचा, किल्ला धान्याने भरायचा, मराठे येणार, तो किल्ला जिंकणार आणि ह्यांची सगळी रसद काढून नेणार. काय माणसं मारणार बिरणार ते झालंच. पळवून पळवून मारणं. हा अक्षरशः मराठ्यांनी त्यांची ती परिस्थिती केलेली होती. आणि ना त्याच्यामुळे ते मुघलांचं राज्य हाच एक नंतर विनोद झाला. पण मग हे प्रत्येक जण त्याच्या अगदी वजिरापासून खालपर्यंत कोणीही कसंही कारभार करत होतं. म्हणजे अरे जाफर खान, मगाशी आपण जाफर खानाबद्दल बोलत होतो की नाही. जाफर खाना
इराणच्या बाबतीत एक असा नियम होता की कुठल्याही नियुक्तीसाठी त्याला पैसे घेण्याची मुभा होती. काय सांग हो. आणि नियम असा होता की 25,000 रुपयांच्या वर जर का पैसे घेतले तरच ते सरकारी खजिन्यात जमा करायचे. आई शपथ. म्हणजे 25,000च्या खाली घेतले. तो त्याचा हा. आणि हे लीगल होतं. हा, आई शपथ. म्हणजे नियम काय होता की 25,000 रुपयाच्या वर जर जाफर खानाने पैसे घेतले तर त्यांनी ते सरकारी तिजोरीत जमा करावेत. बरोबर. असं कुठं म्हणलंय की जाफर खाननी 25,000च्या खाली पैसे घेऊ नयेत. बरोबर. लुपोल त्यातला शोधून त्यांनी. नाही, मुघलांची एकंदर सिस्टमच अशी होती. बर. असा औरंगजेबाचा एक वकील होता, त्याचं नाव होतं तरबियत खान. औरंगजेबाचा वकील. तो इराणला शाह अब्बासकडे गेला. बर. तो 360 दिवस म्हणजे जवळपास वर्षभर तो शाह अब्बासच्या दरबारात होता. आणि 360 दिवस त्याच्याबरोबर एकच कार्यक्रम चाललेला होता, अपमान. आई. शाह अब्बास त्याला म्हणायचा, आम्ही बादशाह आहोत, तू ज्याला बादशाह म्हणतोस ते सगळे टोळीवाले आहेत, त्यांना काही स्टँडर्ड नाही, हे सगळे लुटारू आहेत. बर. म्हणजे हे बेसिक. तो त्याला रोज दरबारात बोलवायचा आणि रोज विविध प्रकारे त्याचा अपमान करायचा. बर. आता एकदा त्यांनी सांगितलं की ए हा ज्याला, म्हणजे तो असं बोलायचा, ए हा ज्याला बादशाह समजतो ना त्याचं काय चित्रमित्र आहे का? आहे आहे म्हणजे होतच, ते सगळं सेटअप रेडीच होता तो सगळा. दरबारात ते चित्र आणवलं, म्हणलं गुलामांना बोलवा. त्या काळात गुलाम असणं हे कॉमन होतं. गुलामांना बोलवलं, चित्र खाली टाका म्हणलं आणि ते गुलामांना तुडवायला सांगा. आणि तरबियत खानला म्हणला, कळलं ते लायकी काय आहे? आई शपथ. झालं. एकदा त्याला म्हणला की तू ज्याला बादशाह समजतोस, मानतोस वगैरे, त्यांनी काय स्वतःचं करन्सी, नाणं बिणं काही पाडलंय का? काय म्हणतो त्याच्यावर, मजकूर काय? तो मजकूर असा होता की सिक्के जद्दरजा चूबद्र मुनीर पातशाह औरंगजेब आलमगीर. त्याचा अर्थ आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत औरंगजेबाचं राज्य राहील, अशा अर्थाचा तो मजकूर आहे. म्हणला मजकूर चूक आहे. खरा मजकूर काय तो मी तुला सांगतो, तू लिहून घे. मजकूर असा आहे, असं शाह अब्बासने सांगितलं, सिक्के जद्दर जा बकुरसे पनीर औरंगजेब कुश्ते बिरादर व पीदरगीर. म्हणजे हे औरंगजेब, आलमगीर वगैरे जे काय ना, हे सगळं पनीरच्या तुकड्यावरच लिहिण्याच्या लायकीचं आहे. शपथ. कारण हा औरंगजेब जो आहे हा कुश्ते बिरादर म्हणजे भावांचा खून करून, पीदरगीर, पीदर म्हणजे वडील, बापाला जेलमध्ये टाकून हा गादीवर बसलेला आहे. लेट दिस बी नोन टू द वर्ल्ड. पलीकडं एक दिवशी त्यांनी त्या तरबियत खानाला, म्हणजे असं जाताना ते क्षमादान म्हणजे मेणबत्ती किंवा दिवा ठेवलेला असतो ना, त्याचा त्याला मुद्दाम असा कोपरा मारला आणि त्या तरबियत खानाची दाढी जाळली त्यांनी. अपमान कराय. तर तरबियत खान परत जेव्हा जात होता तेव्हा तरबियत खानाला, तेव्हा इराकी घोडे, इराकी ब्रीड जी होती घोड्यांची ती फार उच्च समजली जायची. त्याला 50 इराकी घोडे दिले. आणि म्हणला, हे तुला काही सेंड ऑफचं वगैरे गिफ्ट नाही आहे बरं का, तू ज्याला बादशाह मानतोस, तो शेवटपर्यंत असंच म्हणायचं त्याला, तू ज्याला बादशाह मानतोस त्याला जर का कधी अशी इच्छा झाली, त्याच्यात असं जर का कधी औद्धत्य आलं की इराणवरती हल्ला करावा, तर त्यांनी अशी तक्रार करू नये की माझ्याकडे चांगले घोडे नव्हते म्हणून मी इराणवरती हल्ला केला नाही, म्हणून हे घोडे तुला दिले. आई शपथ. आणि औरंगजेब काहीही करू शकला नाही. तो परत आला जेव्हा, तेव्हा त्यांनी त्या वकिलाला सांगितलं की मी जर तुझ्या जागी असतो, अर्थात हे काय आहे, हे सगळं नंतरचं आपापल्या घरात लोक बोलत नाहीत का, अरे मी असतो ना विराट कोहलीच्या जागी. बरोबर. कारण आपल्या घरात पॉपकॉर्न खाताना ते बोलणं खूप सोपं आहे. करेक्ट. कारण आपल्याकडे जाऊन तसं काही करायचं नसतं.
तर औरंगजेब त्याला म्हणला तरबियत खानाला, जर मी तुझ्या जागी असतो तर म्हणला मी त्या शाह अब्बासचं मुंडकं छाटून परत आलो असतो. हे औरंगजेबालाही माहिती होतं की शाह अब्बासचं मुंडकं छाटायला शाह अब्बास काय रस्त्यावरनं चालणारा माणूस नाही आहे की तो जाताना दिसला त्याला धरला, साईडला घेतला, तलवार काढली आणि त्याचं मुंडकं छाटलं. आणि शाह अब्बास समजा त्यांनी काहीतरी करून मुंडकं छाटला तर तो परत येऊ शकला असता. आणि ह्याचं कारण असं होतं, याला थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की एकदा शाह अब्बासचा वकील जेव्हा औरंगजेबाकडे आला होता तेव्हा त्यांनी असे काहीतरी वेडेचाळे करून त्याचा अपमान केला होता. म्हणजे तो जेव्हा त्याला सलाम करायला गेला, म्हणजे नमस्कार चमत्कार करतो ना आपण, हाय हॅलो करतो, तर त्यांनी तो इराणी पद्धतीने तो केला. तर तिथे त्यांनी 4 बाउन्सर उभे केले होते, म्हणजे आजच्या भाषेत बाउन्सर. त्यांनी त्याला असं काहीतरी केलं की तो औरंगजेबाच्या पायातच पडला. आता हे सगळा वृत्तांत जाऊन त्यांनी त्याला सांगितलं असणार. बरं, हे जेव्हा घडलं तेव्हा औरंगजेबाने असं तोंड बाजूला केलं आणि आपण मुअज्जमशी काहीतरी गप्पा मारतो, ह्यातलं काहीतरी आपल्याला कळलंच नाही असं त्यांनी दाखवलं. असा सगळा चाळा त्यांनी केला. उत्तर म्हणून हे घडलं पुढे. औरंगजेबाच्या घरातही तसंच होतं सगळं, म्हणजे बाहेरच होतं असं नाही, घरातही त्याचा असाच प्रकारचा राडा चालत असे. तर त्याची एक बायको कुठली तरी, एकदा तो नमाज पढत होता आणि त्याने डोकं टेकलं खाली. ते बराच वेळ वरच येईना. लोकांना वाटलं खुश सगळे, चला धनार तातार, वाटा मिठाई. मोठा मोठा धोंडाच गेला ना. पण ते बघणार कसं, बरोबर, कोण बघणार. तर म्हणून त्याच्या एका बायकोने असा त्याला हात लावला. औरंगजेबाने रिॲक्टच केलं नाही. त्यांना वाटलं खरंच मेला का काय. तो थोड्या वेळाने उठला. ते माळ असते बघ हातात, ते काहीतरी काय होतं ते केलं, उठला. ते सगळं जे ज्याच्यावरती नमाज पढायला बसतात ते गुंडाळून ठेवलं आणि आपल्या बायकोला म्हणला, तू 2 देवांच्या चर्चेत व्यत्यय आणलायस. खूप मोठा गुन्हा आहे. मला वरच्या देवाचं माहीत नाही, पृथ्वीवरचा देव तुला ह्या गोष्टीसाठी क्षमा नाही करणार कधी. हा, तो असा म्हणजे त्याच्या ह्याच्यावर स्वतःला देवच मानायचा जवळपास. म्हणजे माझा हुकूम, तो कुठंतरी त्याने कुराणांमधलं आयतच बदलली होती ना काहीतरी. आयत बदलली नव्हे, आयत बदलली नाही. आयतीचा आपल्याला कन्व्हिनियंट होता तेवढाच पार्ट त्यांनी घेतला. बर, ती सुराउन निसा मधली ती आयत आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. ती आयत पूर्ण अशी आहे की हे इस्लामवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनो, हे काय म्हणू आपण त्याला, अल्लाला मानणाऱ्या लोकांनो, अल्लाह, रसूल बी पीस अपॉन हिम, आणि तुमचा जो अधिकारी असेल त्याचे आदेश माना. जर माना हा एक भाग. पुढचा भाग आहे त्याच्या की जर तो अधिकारी आणि तुम्ही याच्यामध्ये जर का काही डिस्प्यूट असेल, म्हणजे त्यांनी एखादा निर्णय दिला आणि तो तुम्हाला मान्य नाही, असं जर समजा कधी प्रसंग आला, तर रसूल म्हणजे मोहम्मद पैगंबर बी पीस अपॉन हिम आणि अल्लाह यांचा आदेश माना. अशी ती पूर्ण आयत आहे. बरोबर आहे. म्हणजे काय, तर अल्लाह, कारण तो सगळ्यात मोठा, अल्लाचा रसूल म्हणजे मोहम्मद पैगंबर बी पीस अपॉन हिम, हेच शेवटी फायनल अथॉरिटी आहेत. बरोबर. आणि हे येऊन कारभार करू शकत नाहीत, म्हणून एक अधिकारी आहे, त्याचा कारभार त्यांनी करावा. औरंगजेबानी कन्व्हिनियंटली त्या आयतीचा फक्त पहिलाच पार्ट वापरला. अल्लाह, रसूल पीस बी अपॉन हिम आणि अधिकारी म्हणजे मी, एवढ्यांचेच आदेश माना. बर, हे तो लोकांना सांगत फिरत होता असं नव्हे, हे त्यांनी आपल्या फरमानाच्या तुगऱ्यातच लिहून ठेवलं होतं. तर ते मान्यच असलं पाहिजे लोकांना. लोकांना कुठं कळतंय. हा, बरोबर. एक लक्षात घे, तुला किंवा मला एखादी गोष्ट का कळते, आपण ती शिकलोय म्हणून. बरोबर.
सगळ्या सामान्य माणसांना ती सगळी गोष्ट तपशिलात माहीत नसते. हम्म, त्यांना काय वाटतं की हे इथं लिहिलंय म्हणजे असंच असणार. हम्म, हम्म. जर त्यांनी ती पूर्ण आयत लिहिली असती त्या आपल्या तुकड्यामध्ये, तर बाबा ठीक आहे की बाबा कुराणातली एक आयत त्यांनी लिहिली बाबा तुकड्यामध्ये, ठीक आहे. तो धर्मानी मुसलमान आहे, त्यांनी कुराणातली एखादी आयत लिहिली, हम्म, तर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही त्याच्यावरती. आपण हम्म. एक इंटरेस्टिंग प्रसंग सांगतो आता. म्हणजे आता आपण औरंगजेबाच्या ह्याच्यातनं जरा बाहेर येऊ. हो. हां, हो नाही, औरंगजेबावरती बोलायला लागलो तर 50 वर्षाच्या कारकिर्दीतल्या गमती बोलायच्या असल्या तर 5-10 एपिसोड्स. आपण एखादा फक्त औरंगजेबावर फक्त हो. त्याच्या गमतीवर करू. याच्यापेक्षा वेगळ्या असतील अर्जुन. हो, ढिगभर अरे बापरे. ढिगभर. एक कुतुबशहाचा किस्सा सांगतो. हम्म. बडी बेगम जी होती तिला एका यात्रेला जायचं होतं आणि त्या ठिकाणी विधवांना प्रवेश नव्हता. हम्म. तर काय केलं असेल विधवांना प्रवेश नाही म्हणून? नाही जाणार एखादा. त्यांनी त्या विधवांची कोंबड्यांची लग्न लावली. आई शपथ. ही कुतुबशाही बुडली त्याचा पण एक मोठा विशेष किस्सा आहे. हा हा, विशेष म्हणजे फारच विशेष किस्सा आहे. काय होतं, गाझीउद्दीन फिरोज जंग नावाचा एक सरदार होता. तर गाझीउद्दीन फिरोज जंग ही दोन्ही त्याची टायटल झालं, त्याचं खरं नाव काहीतरी वेगळं होतं. तर हा कुतुबशाहीवरती हल्ला करायला गेला. हम्म. आणि ते मगाशी सांगितलं तसं जीवन ही दुःखाची मालिका आहे, तू ह्यांना हो, हो. त्यातनं मुक्त कर, असा औरंगजेबाचा आदेशच होता. गेला आणि त्या गोळकोंड्याच्या किल्ल्याभोवती एक मोठा खंदक होता. हम्म. आता खंदकातनं काय असं सरळ जाता येत नाही उडी मारून. त्यांनी काहीतरी नियोजन केलं किंवा आपण एक फळी व्यवस्थित लावू आणि रात्रीच्या अंधारामध्ये आपण ते पार करू वगैरे वगैरे वगैरे. आता बाहेरच्या बाजूला मुघलांचे सैनिक आहेत, किल्ला आहे, आतल्या बाजूला कुतुबशहाचं सैन्य आहे हम्म. आणि मध्ये खंदक आहे दोघांच्या. बरोबर. रात्री अंधार आहे, ह्यांचं नियोजन चाललंय की बाबा फळ्या आणा, लावा, फार आवाज करू नका, कोणाला तरी कळेल, कोणीतरी जागं होईल. एक रस्त्यावरचं कुत्रं असतं ना, हम्म. स्ट्रे डॉग असं आपण ज्याला म्हणतो, त्या कुत्र्याने त्या खंदकात उडी मारली होती. बर. हे पॅरलल चाललंय, जसं सिनेमात बघतो ना आपण हा, करेक्ट. की हे कुतुबशहाचे सैन्य आहे, हे पहारा देत आहे, हम्म. मुघलांचं जे सैन्य आहे ते त्या खंदकावरती फळी लावण्याचं सगळं त्यांचं नियोजन करत आहे आणि इन पॅरलल वर्ल्ड हा. असं म्हणून ते कुत्र्याने त्या खंदकात उडी मारली. कुत्र्याने खंदकात का उडी मारली? कारण खंदकात लढाई चालू असताना जी मेलेली माणसं पडलेली असतात, त्यांची जी प्रेतं असतात, ते त्याला खायला मिळावं, हा. एखादा हाडूक त्याला खायला मिळावं किंवा त्याला काही खायला मिळावं म्हणून त्यांनी उडी मारली. मुघलांचं दुर्दैव, हम्म. कुतुबशाहीचं सुदैव, काहीही म्हण, ते जिथं ते कुत्रं ते हाडूक वेचत होतं बरोबर त्याच्यावर त्यांचा फळी लावायचा कार्यक्रम सुरू होता. हम्म. त्या कुत्र्याने ते बघितलं आणि ते कुत्रं घाबरून जोरजोरात भुंकायला लागलं. आई. आता ते भुंकायला लागलं म्हटल्यानंतर आतले सैनिक सावध झाले. हम्म. त्यांनी बघितलं फळी लावतात, त्यांनी ती फळी मोडून टाकली आणि वगैरे वगैरे वगैरे. आता अर्थातच हे कुतुबशहाला समजलं. बरोबर. समजणार ना त्याला, तो काय. करेक्ट. हा, कारण किल्ल्याच्या आतच घडतंय त्या सगळं, त्या प्रिमायसेसमध्येच घडतंय सगळं. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरवला हम्म. आणि आदेश दिला की त्या कुत्र्याला शोधून आणा. बर. हम्म. त्या कुत्र्याला आता तेच कुत्रं होतं का त्या रस्त्यावरचं कुत्रा, काय त्याला काय आयडेंटिफिकेशन बॅच काय थोडीच आहे त्याला, किंवा म्हणजे त्याचं काय वर्णन अंधारात कोणी बघितलंय करेक्ट. असं ते, पण ते कुठलं तरी कुत्रं त्यांनी धरून आणला. आता असं धरूया गृहीत आपण की ते तेच कुत्रं होतं. हम्म. कारण ते काय, म्हणून मी तुला म्हटलं त्या कुत्र्याला काय नाव गाव काय माहित काहीच नाही नाही. आपल्याला. कुतुबशहाने विचारलं की काल ज्या अधिकाऱ्याने आपल्यावरती हल्ला केला त्याचं नाव काय? तर गाझीउद्दीन फिरोज जंग. हम्म. आता गाझीउद्दीन आणि फिरोज जंग ही त्याची टायटल्स आहेत, ती त्याची नावं नाही आहेत. हा. आता 2 टायटल्स असणारा माणूस आहे. हम्म. बरोबर. ह्या कुत्राला 3 टायटल्स द्या. गाझीउद्दीन फिरोज जंगाला पाडणारा, ओहो. माझ्या राज्याचा एकनिष्ठ सैनिक, असं त्याला नाव दिलं. टायटल दिलं त्याला, ओके. ऑनर दिला. हा. त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली, बर. त्याच्यावर बिल्ला लावला आणि कुतुबशहानी त्याला सिंहासनावर आपल्या शेजारी बसायचा मान दिला. हा म्हणला माझ्या राज्यातला सगळ्यात एकनिष्ठ सैनिक आहे. कारण शस्त्र नसताना सुद्धा त्याला ज्या मार्गाने मुघलांचा प्रतिकार करता आला, म्हणजे शत्रूचा प्रतिकार करता आला, त्या मार्गाने त्यांनी शत्रूचा प्रतिकार केला. आणि किती दिवसात पडली कुतुबशाही? 3
पुढच्या 3 दिवसात पडली. पण 3 दिवस तो कुत्रा कुतुबशहाच्या दरबारात त्याच्या शेजारी बसत होता. त्यानंतर बहादूर खान कोकलताश म्हणजे औरंगजेबाचा दूध भाऊ हम्म. हा रिइन्फोर्समेंट घेऊन आला आणि पुढे त्याने तो सगळा कार्यक्रम उरकला. त्याच्यानंतर औरंगजेबाचं एक फरमान आहे हम्म. आणि त्या फरमानामध्ये सर्व अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि एका ओळीचा आदेश आहे, हम्म. खंदक बुजवा. या बहादूर खान कोकलताश हा दूध भाऊ, आता मुघलांमध्ये दूध भाऊ असण्याची परंपरा आहे, खूप मोठी परंपरा आहे आणि सगळ्यांचेच कोणी ना कोणीतरी दूध भाऊ आहेत. म्हणजे हा औरंगजेबाचा दूध भाऊ आहे बहादूर खान कोकलताश आणि त्या सगळ्यांना कोकलताशच सहसा म्हणायची पद्धत आहे. तर हा बहादूर खान थोडासा आगाऊ होता, ठीक आहे आता म्हणजे औरंगजेबाचंही त्याच्यावरती त्याचं थोडंसं प्रेम होतं. तो त्याच्या सरदारांना बिरदारांना नेहमी विचारायचा, काय कसा आहे माझा भाऊ, म्हणजे ख्याली खुशाली विचारतात ना, आपण विचारतो ना, अरे काय रे अमुक कसा आहे, दिसला नाही खूप दिवसात, असं कॅज्युअली विचारायचा, काय कसा आहे औरंगजेब टाईप. आणि ते लोकांना इन्साइटिंग असतं ना, म्हणजे काही झालं तरी बरोबर. बादशहाच्या बाबतीत तुम्ही असं नाही बोलू शकत. तर महाबत खान नावाचा एक मोठा मुघलांचा सरदार होता. तर या सरदारला एक दूध भाऊ होता आणि बऱ्याचदा तो महाबत खानालाच विचारायचा, काय म्हणतोय औरंगजेब, कसा आहे औरंगजेब. त्याला राग आला, बरोबर नाही म्हटलं. ह्या महाबत खानाचा एक दूध भाऊ होता, त्याने त्याला बोलवलं एक दिवशी आणि तो म्हणला, एक काम कर, हा बहादूर खानाची छावणी जिथं आहे की नाही, छान असा गेटअप कर. मोठा सेनापती बिनापती असतात ना, त्यांचा कसा प्रॉपर गेटअप असतो युद्धाला जायचा, तसा गेटअप कर आणि त्याच्या समोरनं एक 2-4 घोड्यावरनं एक येरझाऱ्या घाल. ते झालं आणि बरोबर ते बहादूर खानाने बघितलं आणि महाबत खान त्याच्या शेजारी उभा होता. अरे हा कोण आहे, हा नवीन कोणी सरदार सेनापती कोणी आहे का. तर म्हणला, अरे माझा दूध भाऊ आहे, पण म्हणला हे इतके आगाऊ असतात ना, ह्याला 100 वेळा सांगितलं असं वेड्यारकं वागत जाऊ नको, ऐकतच नाही. म्हटला भंपक आहेत एक नंबर, हे सगळे दूध भाऊ टाकाऊच असतात म्हटला जगातले. असा तो बहादूर खान. पण बहादूर खानावरती औरंगजेबाचं प्रेम होतं. औरंगजेबाचं ज्या मर्यादित माणसांवरती प्रेम होतं ना, त्यातला एक बहादूर खान. म्हणजे या बहादूर खानाचा एक तरुण मुलगा, जो मला वाटतं मोठा मुलगा होता, त्याचं बहादूर खानाचा त्याच्यावरती जीव होता, म्हणजे स्वाभाविक आहे. हा एका लढाईत मारला गेला आणि म्हणून बहादूर खानाने अन्न पाण्याचा त्याग केला. ही औरंगजेबाची फार रेअर साईड आहे. आता त्याने अन्न पाण्याचा त्याग केला, तो झोपूनच होता घरात, तो दरबारात दिसला नाही. म्हणून औरंगजेबाने चौकशी केली किंवा काय झाला, का दिसत नाही दरबारात. तर त्याने सांगितलं की हुजूर आजारी आहे, आजारी आहे. ठीक आहे, किती दिवस आजारी आहे, काय झाले, मला एकदा रिपोर्ट सगळ्यात तपशीलवार वृत्तांत मला एकदा पाठवा. मग त्यांनी सांगितलं की हुजूर असं असं झालं आहे की त्याचा मुलगा लढाईत मारला गेला, तेव्हापासून त्याची जगण्याची इच्छाच संपली असं तो म्हणतोय. अन्न पाणी त्यांनी त्यागले आणि म्हणतो की आता अल्लाचं बोलावणं आलं तर बरं वगैरे इतपत आहे. तर औरंगजेबाने त्याला एक शोकसंदेशाचं फरमान पाठवलं की बाबा रे, झाले वाईट झाले, तुझा मुलगा गेला ह्याचं तुला दुःख आहे, हे स्वाभाविक आहे, पण तू एक समजून घे, तो अल्लाच्या नावाने युद्ध करताना काफिरांना मारताना तो मारला गेलाय. त्यामुळं ज्या दिवशी कयामत असेल त्या दिवशी अल्लाह त्याला जन्नत अता करेल. असं एक त्याचं सांत्वन करणार एक पत्र. पण तू धीर सोडू नको, बरोबर, तू दरबारात ये, तू बरा हो, तू विश्रांती घे, बरा हो, दरबारात ये, काम कर. ऐकायला तयार नाही, जेवण खाण टाकलं. औरंगजेबानी त्याला तू जेव असं फरमान पाठवलं. शेवटी औरंगजेबानी आदेश काढला की ह्याला पालखीत घाला आणि घेऊन या, आणि त्याला सांगितलं माझ्या ताटात बसून जेव. बापरे. असं पण औरंगजेब आहे, माझ्या ताटात बसून जेव म्हणला. आणि हा औरंगजेब एकदा आजारी पडला आणि त्यांच्याकडे अशी काहीतरी एक पद्धत होती की आजारी पडलं ना की माणसाचं एक नस कापायचं आणि रक्त थोडंसं वाहू द्यायचं, म्हणजे अशुद्ध रक्त बाहेर गेलं की बरं वाटतं, अशी काहीतरी धारणा होती. एक नवशिका हाकीम होता. ओके. त्या हाकीमाचा जो कट होता की नाही, हा जर थोडा डीप असताना तर आपण ह्या सगळ्या मनोरंजनाला मुकलो असतो.
औरंगजेबाचा जो मुख्य हाकीम होता त्याचा हा असिस्टंट होता. तो हाकीम कुठेतरी गेला होता आणि ते रोज कुठेतरी एक शिरेवरती हे मारून हम्म. चाकू मारून ब्लेड मारून रक्त काढण्याचा कार्यक्रम. एक दिवशी त्याचा कट थोडा डीप गेला आणि बरंच रक्त व्हायला. हा. म्हणून म्हटलं तो आणखीन थोडा डीप असता गॉनच. तर आपण ह्या सगळ्या मनोरंजनाला मुकलो असतो. तेव्हा औरंगजेब बेशुद्ध पडला. आता हे घाबरले आणि हे खुश. बरोबर. एक पार्टी घाबरली, हम्म. आपल्या हातनं बादशहाचा खून झाला असा आरोप येईल ना आपल्यावरती. बरोबर. आणि दुसरी पार्टी ज्यांना तो नकोच होता, हो. उत्तम, सुंटे वाजून खोकला गेला असा आनंद त्यांना. ती औरंगजेबाची एक मुलगी होती. ती औरंगजेबाच्या जनानखान्याची प्रमुख होती. बर. आणि ह्या मुघलांचे सगळे शिक्के बिक्के त्यांच्या जनानखान्यात ठेवलेले असत. हम्म. आझम हा तिचा लाडका भाऊ होता. हम्म. तिने एक फरमान काढून शिक्के बिक्के सगळा झोल करून आझम बादशाह झाला असं तिने सांगून टाकलं, गावभर फिरवून टाकलं तिने. त्यामुळं दिल्ली आग्र्या बिग्र्यामध्ये बोंबा बोंब. ओके. आणि मालक शुद्धीवर आले, अभी हम जिंदा है. माहिती ना तुला तो सीन, हो. छे गोलियां खात्यावर कहते अभी हम जिंदा है. वेलकम मधला सीन. असं एक्झॅक्टली तसंच झालं. त्यांच्याकडे एक पद्धत होती. आता तू पाहिलेस काही चित्रपटातले जे हिरो वगैरे सेलिब्रिटी वगैरे असतात, हे दर रविवारी लोकांना दर्शन देतात. मोठे सुपरस्टार अभिनेते आहेत. तर ती खरं तर मुघलांची पद्धत आहे. बर. बादशहा दीदार द्यायचा म्हणजे काय तर चौकटीतनं खिडकीतनं बादशाह लोकांना हात दाखवायचा असं. शेवटी औरंगजेबाला त्या चौकटीत येऊन दीदार द्यायला लागला. बर. आहे मी अजून, माझा फोटो लागायला वेळ आहे. तो औरंगजेब पुढे किती वर्ष जगला तर कांबक्षाचा मुलगा, म्हणजे कांबक्षाला मुलगा झाला. म्हणून कांबक्ष ते बाळ घेऊन औरंगजेबाकडे गेला आणि त्याला कौतुकाने म्हणला, मला मुलगा झाला, तुम्ही ह्याचं नाव ठेवा. एखादा माणूस आजोबा झाला त्याला आनंद होईल की नाही? तो त्याचा काहीतरी दगडू धोंडू काहीतरी नाव ठेवेल की नाही? नॉट औरंगजेब. बर. तो काय म्हणला, ह्याचं तू ठेव, ह्याला मुलगा झाला की त्याचं मी ठेवीन. असला औरंगजेब. त्याच्यानंतर फारुखसियार नावाचा एक माणूस बादशाह झाला. आता औरंगजेबाच्या ह्याच्यानंतर त्याच्याकडे एक जफरशाह जटल्ली नावाचा एक कवी होता. बर. आर्ग्युएबली जफरशाह जटल्ली याला तू भारतातला पहिला सटायरिस्ट म्हणू शकतोस. बर. आणि जटल्लीची गंमत माहिती आहे काय? जटल्लीचा औरंगजेबावरती भयंकर प्रेम होतं. बर. त्याला औरंगजेब भयंकर आवडायचा. तो म्हणाला असा बादशाह पाहिजे, फालतूपणा नाही काय. हे असलं तर हे, ते असलं तर ते, बघू विचार करू, ही भानगडच औरंगजेबाकडे नव्हती. कारण जेव्हा त्याची दाराशी लढाई झाली तेव्हा फजरला, म्हणजे लढाईच्या दिवशी फजरला सकाळी पहिल्या नमाजला जेव्हा तो बसला तेव्हा दाराच्या विरुद्ध हे सगळं करायचं वगैरे वगैरे नियोजन आणि कोण कुठल्या बाजूला वगैरे असं चाललं होतं. तर औरंगजेबाचा सेनापती जो होता त्याने औरंगजेबाला सांगितलं की हुजूर, आता काय झालं तर त्याला हुजूरच म्हणणार कारण तो त्याच्यापेक्षा खालचाच होता. म्हटलं तुमचे सासरे बुवा हे दाराच्या बाजूने लढायला गेले. औरंगजेबांनी नमाज पडली, तसबी केली, सगळं झालं करून उठला आणि त्यांनी एकच प्रश्न आपल्या सेनापतीला विचारला, दारा आपला कोण? तो म्हणला शत्रू. तो म्हणला, मिळालं उत्तर. त्यामुळे दाराच्या बाजूने जो लढेल तो आपला शत्रू, कशाला विचार करायचा? सासरे आहेत, काका आहे, मामा आहे, चुलता आहे. शत्रूच्या बाजूने जो उभा राहील तो शत्रू. तो वार करताना विचार करणार आहे, तू कशाला करतो? इतका औरंगजेबाचा फोकस क्लिअर होता. म्हणून तो जटल्ली म्हणायचा की असा बादशाह पाहिजे. या जटल्लीनी, आता तुला मी मगाशी सांगितलं या तरबियत खानाचं काय केलं, सिक्केजत दर्जा चुबद्र मुनीर पाशा औरंगजेब आलमगीर. बरोबर. आता हे माघारी चाललंय औरंगजेबाच्या. बरोबर आहे, म्हणजे तो शाह अब्बासच्या दरबारात होता आणि दरबारात शाह अब्बास त्याचा अपमान करत होता. करेक्ट. या जटल्लीनी तर तीही तमा बाळगली नाही. तो फारुखसियारच्या दरबारातच उभा राहून त्यांनी त्याला हा डायलॉग मारलाय. मी तो काय फक्त मी तुला वाचून दाखवतो म्हणजे चुकायला नको. असं होतं की सिक्का
आता ते ओरिजिनल करन्सी म्हणजे फारुख सियारनी जे नाणं पाडलं त्याच्यावर त्यांनी असं लिहिलं होतं की सिक्के जद अज फजले हक बर सिम ओ जर पातशाय बहरोबर फारुख सियर. ते थोडं यमक बिमक जुळवलेलं असतं. म्हणजे काय की परमेश्वराच्या कृपेने ह्या सोन्या आणि चांदीच्या नाण्यांवरती फारुख सियार असं नाव पाडलेलं आहे, जो ह्या पृथ्वीचा म्हणजे पृथ्वीवरची जमीन आणि समुद्र यांचा मालक आहे. कारण आकाशाचा मालक परमेश्वर असतो. ओके. आता हे छान आहे की नाही ऐकायला? म्हणजे बाबा मजकूर म्हणून छान आहे. झटल्ली त्याच्या दरबारात गेला. झटल्ली त्याला काय म्हणला? सिक्का जद बर गंदुमो मठो मटर बादशाह दानाकश फारुख सियर. म्हणजे काय? हे जे काही सगळं चाललंय ना, हे सगळं एक गव्हाची एक पोळी करून घे, त्याच्या बाजूला थोडे काय म्हणू आपण त्याला मटर, लेंटिल्सला काय म्हणतात, डाळी अशा टाक आणि असं म्हण की हे सगळं गोळा करणाऱ्या माणसाचं नाव काय तर फारुख सियर. असं त्याला चालू दरबारात म्हणाला होता. अशी ती फारुख सियर आणि फारुख सियरनी पुढे त्याचा शिरच्छेद केला म्हणजे वगैरे वगैरे. अशी त्याची ती गंमत आहे. म्हणजे हे शेवटी मुघलांचं जे काही झालं ना, हे ते त्याच लायकीचे होते. म्हणजे शहाजहाननी लाल किल्ल्यामध्ये त्याच्या दिवाणे खासमध्ये लिहून घेतलं होतं, जे लोकांना वाटतं ना काश्मीरचं वर्णन आहे. ते एक शेर आहे फेमस, ते काश्मीरचं वर्णन आहे असं लोकांना वाटतं. त्याचा काश्मीरशी काहीही संबंध नाही. है ना, अगर फिरदौस बर रुए जमीनस्त हमिनस्तो हमिनस्तो हमिनस्त. गर फिरदौस बर रुए जमीन म्हणजे जर का ऑन द फेस ऑफ द अर्थ, जर पृथ्वीवर स्वर्ग कुठे आहे तर तो इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. म्हणजे काश्मीर नव्हे, माझं राज्य, माझी राजधानी, त्याचा हा दिवाणे खास इथे आहे. पण या दिवाणे खासची नंतर संपूर्ण याचीच वाट लावली म्हणजे मराठ्यांनी, म्हणजे महादजी शिंद्यांनी. याच द ग्रेट या मुघल बादशहाचे पानिपतमध्ये, पानिपत ज्याच्यामुळं घडलं तो नजीब खान, त्या नजीब खानाचा जो नातू, त्या नातवांनी त्याच पाटीच्या खाली मुघल बादशहाचे डोळे काढले आणि त्याला जाहीर आव्हान दिलं की मी तुझ्या सगळ्या मुली बायका सगळ्यांना घेऊन चाललोय पळवून, तू काय करायचं माझं वाकडं करून घे. थोरले माधवराव जेव्हा मराठ्यांच्या राज्याचे पंतप्रधान होते, पेशवा होते, त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर दक्षिण ज्या काही सगळ्या मोहिमा निघाल्या, त्यातल्या उत्तरेच्या मोहिमेमध्ये महादजी शिंदे हे फार मोठे होते. महादजी शिंदे अदरवाईज खूपच ग्रेट होते. म्हणजे तो काय द ग्रेट आपण म्हटलो तेच. हा, म्हणजे उत्तर इतिहासातले मराठ्यांच्या जे काही ग्रेटेस्ट लोक आहेत त्याच्यामध्ये महादजी शिंद्यांचं नाव सगळ्यात वरती आपल्याला घ्यावं लागेल. हा म्हणजे कारण तू इतिहासात बघ ना, मल्हारराव होळकरांच्या नंतर महादजी शिंदे हाच ग्रेट माणूस आहे. बरोबर आहे. आणि राज्य सावरलं ह्या लोकांनी. राज्याच्या पडत्या काळात नाना फडणवीस, महादजी शिंदे ह्या लोकांनी, म्हणजे मल्हारराव होळकरांसारखा अनुभवी मनुष्य गेल्यानंतर अहिल्याबाई यांनी राज्य सांभाळलं. तर हे गंभीर आहे. त्यातला गमतीचा भाग असा पुढचा सांगतो की या मुघलांच्या बादशाला शाह आलम सेकंड ह्याला इंग्रजांनी कलकत्त्यात नेऊन कुलपात घालून ठेवला होता. आणि ते रोज थापा मारण्याचा कार्यक्रम, दिल्ली उद्या सकाळी जाऊया, दिल्ली उद्या सकाळी जाऊया, आणि ते काही करत नव्हते. शाह आलमच्या आईची अशी इच्छा होती की मरण्यापूर्वी एकदा आपला मुलगा त्या सिंहासनावर बसलेला आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, आईची इच्छा असणं, मुलगा राजा व्हावा, काही गैर नाही त्याच्यात. पण ते महाराजांसारखे ग्रेट असते तर आपल्या कर्तृत्वावर बसले असते. बरोबर, हा विषय आहे की नाही. हे टाकाऊ ह्यांचं एक लक्षात घ्या. म्हणजे उदाहरण का तुलना करून सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्यासारखा तेजस्वी तारा आहेत. ते स्वयंप्रकाशी आहेत. त्यांना दुसऱ्याकडनं प्रकाश उधार घेऊन काही करायची गरज नव्हती.
त्यांनी सगळं राज्य स्वतःच्या जीवावर स्थापन केलं, हम्म. मोठं केलं वगैरे वगैरे. पुढं सगळेच लोक हे स्वयंप्रकाशी आहेत. हे सगळे ग्रह, उपग्रह, लघुग्रह असे आहेत. म्हणजे महाजी शिंदेसारख्या ताऱ्याकडनं हे प्रकाश घेणार, हम्म. मल्हारराव होळकरांसारख्या ताऱ्याकडनं हे प्रकाश घेणार, आणि मग आपण किती थोर आहोत ते सांगणार. हो, ते जर का त्यांनी जर का पाठ फिरवली तर काय अंधारच होईल ना तुमच्याकडे. थोडा तर विचार करा. हम्म. मग शेवटी ह्यांनी मराठ्यांशी संधान बांधलं आणि म्हणले की बाबा आता तुम्हीच मालक आहात, तुम्हीच काय करायचं ते करा. म्हणून महाजी शिंद्यांनी आपल्या संरक्षणामध्ये हम्म. दिल्लीला मुघलांच्या बादशहाला परत गादीवर बसवला. बर. आणि या शाह आलमबद्दल दिल्लीमध्ये एक विनोद होता. बर. तो काय विनोद होता? सल्तनते शाह आलम आज दिल्ली ता पालम. म्हणजे शाह आलम हा मुघलांचा बादशाह. आता मुघलांच्या बादशाला साधारणपणे हिंदुस्थानचा बादशाह असं म्हणायची पद्धत असे. असे ती चूक बरोबर हा विषय वेगळा. हां, असे अशी पद्धत. तर आज दिल्ली ता पालम हा हिंदुस्थानचा बादशाह. याचा राज्य कुठपासून कुठपर्यंत? तर दिल्लीपासून पालमपर्यंत, म्हणजे 15-20 किलोमीटरच्या रेडियसमध्ये. हा, कारण प्रॅक्टिकल राज्य मराठ्यांचं होतं ना त्यांच्यावरती. करेक्ट. हा असा औरंगजेब होता. याच्या सगळ्या पुढच्या पिढ्या पण तशाच होत्या का? तशाच. सांगितलं नाही का तुला मगाशी? म्हणजे 34 मार्क पडले म्हणून नापास वगैरे असं नाही. मार्क कशात द्यायचे हाच प्रश्न इतपत. आणि ते टाकाऊपणाचं म्हणजे डिग्रेड 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 डिग्रेड. हा, म्हणजे बहादूरशाह जफर हा शेवटचा बादशाह. बहादूरशाह जफरनी गाणी बजावण्यापलीकडे काहीच केलं नाही. नंतर 1857 झालं, म्हणजे पहिलं स्वातंत्र्य युद्ध खऱ्या अर्थाने. आपण इंग्रजांशी जे खरं स्वातंत्र्य युद्ध म्हणून एकत्र होऊन लढलो आणि आपल्याला प्रेरणा मिळाली किंवा हे शत्रू आहेत आणि ह्यांच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर तो पुढं त्याला ह्याला पाठवलं, ब्रह्मदेशात त्याला पाठवलं, तो तिथे मेला, त्याचं थडगं तिथे वगैरे वगैरे वगैरे. त्यांची शेवटची वंशज ही कलकत्त्यात हावड्याला स्टेशनच्या खाली समोसे तळत असे. औरंगजेबाची शेवटचा वंशज हा समोसे तळत होता. बाबर, बाबराच्या वर जा. तैमूर, तैमूरचा शेवटचा वंशज असं म्हणायला हरकत. त्या अर्थाने. कारण मी का तैमूर म्हणतो ते समजून घे. कारण त्यांचा जो शिक्का असतो ना, मुघलांचा जो टिपिकल शिक्का असतो, त्याच्यात तू जर का पाहिलास नीट शिक्का, तर त्याच्या मध्यभागी जो चालू बादशाह आहे, चालू बादशाह म्हणजे चालू बादशाह नव्हे, हा, बादशाह सगळे चालूच होते, पण हा जो खुर्चीवर बसलेला जो बादशाह आहे तो, त्याचं नाव आणि त्याच्या भोवती गोल त्याच्या सर्व पूर्वजांची नावं लिहिलेली असतात आणि ते तैमूर पासून सुरू करतात. करेक्ट करेक्ट. म्हणून म्हटलं तुला तैमूरचा शेवटचा वंशज समोसे तळत होता. हावडा स्टेशनच्या बाहेर, खाली त्या ब्रिजच्या बाहेर. वाह. खरं तर चर्चा आणि किस्से संपणार नाहीयेत. हो, ते खूप आहेत, अजूनही आहेत. अजून आहेत म्हणजे तुला सांगायचं असेल तर माझ्याकडे अजून 50-60 आहेत. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे नेमकं, पण एपिसोडचं बंधन नाहीये हे मात्र नक्की आहे. आपण नक्की पुन्हा परत अशाच विषयांवर आपण चर्चा करूयात, कारण आपल्याकडं 12व्या शतकापासनं ते खूप आहेत किस्से. पण थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि एवढे किस्से सांगितले. म्हणजे इतिहास हा फक्त लढाई किंवा आपल्याकडे इतिहास म्हटलं की सणावळ्या, ह्याच्याशिवाय लोक पटकन विचार करत नाही आणि त्यामध्ये लोकांनीच अडकवून ठेवलं इतिहासाला. तर तो बाहेर काढून आणि खरं तर आपले शत्रू जे होते त्यांच्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. या अख्ख्या एपिसोडमधला कुठला भाग तुम्हाला आवडला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन इतिहासासोबत. धन्यवाद.